नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश. आता हा जो प्रसंग मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे, तो माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग आहे. त्यावेळी मी महाडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो. पण आमचं मूळ गाव कोकणातलं, म्हणजे हरणे. मी रोजच माझ्या गावावरून म्हणजे हरण्यावरून महाडपर्यंत ये जा करायचो. माझी स्वतःची फोर व्हीलर असल्यामुळं मला येणं जाणं करण्यासाठी फारसा असा काही प्रॉब्लेम येत नव्हता. सकाळी साधारणतः 8-8:30 वाजता मी घरातून बाहेर पडायचो आणि संध्याकाळी आमची शाळा 4:30 वाजता सुटली की साधारणतः 6-6:30 वाजेपर्यंत मी माझ्या घरी पोचायचो. त्या दिवशी मला वाटतं शनिवार होता आणि त्या दिवशी शनिवार असल्यामुळं शाळा पण लवकर सुटली होती. पण अचानक मी माझ्या घराकडे जात असताना माझ्या गाडीमध्ये थोडासा बिघाड झाला. अचानकच माझी गाडी बंद पडली. आता पुढं जाणं पण शक्य नव्हतं. मी अजून महाडमधून बाहेर पडलेलोच नव्हतो. त्यामुळं मला वाटलं की इथंच आपण कुठंतरी गॅरेजमध्ये आपण आपली गाडी दाखवून घ्यावी, उगीच मध्येच रस्त्यामध्ये बंद पडायला नको, असा विचार करून मी महाडमधल्याच एका गॅरेजमध्ये माझी गाडी नेली. पण तिथं गाडीचं काम करताना त्या मॅकॅनिकने मला सांगितलं की गाडी नीट होण्यासाठी तुम्हाला बराचसा वेळ लागेल किंवा आजचा दिवस पण लागेल. पण आता गाडी नीट झाल्याशिवाय मला घरी पण जाता येणार नव्हतं. म्हणून मी विचार केला, असं पण आज शाळा लवकर सुटलेली आहे, गाडीचं कामच करून घ्यावं. म्हणून मी त्या मॅकॅनिकला थोडीशी रिक्वेस्ट केली आणि संध्याकाळी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर गाडी दुरुस्त करून द्यायला सांगितलं. पण गाडीचं सगळं काम होईपर्यंत साधारणतः रात्रीचे 9-9:30 वाजले. मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट केली आणि महाडमधून बाहेर पडलो. आणि मी महाडच्या बाहेरच एका हॉटेलवर माझी गाडी थांबवली आणि तिथं मस्तपैकी जेवण केलं आणि साधारणतः 10:30 वाजता मी त्या हॉटेलमधून बाहेर पडलो. एवढ्या रात्री प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तसं कोकण माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. पण आज पहिल्यांदाच कोकणाचं ते रात्रीचं भयानक रूप मी त्या दिवशी बघितलं होतं. जे रस्ते, डोंगर दिवसा निसर्गरम्य वाटायचे, ते रात्री खूपच भयानक वाटत होते. आणि तो एक छोटासाच रस्ता असल्यामुळं रस्त्यावर फारशी वाहतूक पण नव्हती. आता मी मदनगड मार्गे हरण्याला जाणार होतो. या रस्त्याने मदनगड, अंजारले अशी गावं मला लागणार होती. जवळजवळ तासाभराचा रस्ता कापल्यानंतर मी मदनगडजवळ पोचलो. मी माझ्याच तंद्रीत गाडी चालवत होतो. गाडीमध्ये शांत गाणी मी लावलेली होती. मंद आवाजामध्ये मी ती गाणी ऐकत पुढचा रस्ता कापत होतो. आता मी मदनगडच्या थोडंसं पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात मला गाडीच्या पुढच्या प्रकाशझोतामध्ये काहीतरी वेगळं दिसलं. आता मी जशी गाडी पुढं नेत जाईल तसं माझ्या लक्षात आलं की रस्त्याच्या कडेला एक मुलगी थांबलेली आहे. आता जशी माझी गाडी त्या मुलीच्या दिशेने जवळ चालली होती तसं माझी गाडी बघून लांबूनच त्या मुलीनं माझ्या गाडीला हात केला. मी गाडीचा स्पीड थोडासा कमी केला. माझ्या मनामध्ये दोन्ही बाजूचे विचार चालू होते. एक मन म्हणत होतं की गाडी थांबवू नको, पण दुसरं मन म्हणत होतं की कदाचित ती अडचणीत असेल, आपल्याला तिला मदत केलीच पाहिजे. आणि मी हळूवारपणे गाडी तिच्याजवळ नेली. अजून पण मी गाडी पूर्णपणे थांबवलेली नव्हती. पण जसं मी त्या मुलीच्या जवळ गेलो तसं त्या मुलीकडं मी माझी नजर टाकली. ती एक 15-16 वर्षाची मुलगी होती, एकदम निरागस. आणि मी अचानक गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि कचकन ब्रेक दाबून मी माझी गाडी थांबवली. तशी ती मुलगी मागून चालत चालत खिडकीजवळ येऊन उभी राहिली. मी खिडकीची काच खाली घेत त्या मुलीला विचारलं, बेटा तुला काही मदत पाहिजे का? तशी ती मुलगी म्हणाली, अहो काका, मी इथं अडकून पडले. माझी रात्रीची 10ची गाडी मिस झाली. मला अंजारलेला जायचं आहे. प्लीज तुम्ही जर त्या मार्गाने जाणार असाल तर मला अंजारलेला सोडता का? तसं अंजारले गाव म्हणजे मी जाताना माझ्या रूटवरच लागत होतो. आणि मी तिला म्हणालो, हो मी तुला सोडू शकतो, कारण मी तिथूनच जाणार आहे, तू बस गाडीमध्ये. मी असं म्हणल्यानंतर ती गाडीचा दरवाजा उघडून गाडीमध्ये बसली. मी पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि पुढचा रस्ता कापायला लागलो. आता जाताना सहज संभाषण करायचं म्हणून मी तिच्याकडे थोडीशी चौकशी करायला लागलो. मी तिला म्हणालो, बाळ तुझं नाव काय? तसं ती म्हणाली, माझं नाव रत्ना. मी तिला विचारलं, रत्ना एवढ्या रात्री तू एकटीच कशी चाललीस?
तुझ्या घरचे कोणी सोबत नव्हते का? आणि तुला एवढ्या रात्री त्यांनी एकटीला सोडलं तरी कसं? तसं ती मला म्हणाली, इथे मदनगडमध्ये माझे आजोबा राहतात. ते खूपच आजारी असतात. मी त्यांना बघायला इथे आलेले होते. आता आजी आजोबा दोघे पण म्हातारे. मला सोडायला कोण येणार? म्हणून मी घरापासून चालतच इथं हायवेला येऊन उभे राहिले होते. पण इथं आल्यानंतर मला कळलं की माझी एसटी चुकली. पण आता परत पण जाणं शक्य नव्हतं. म्हणून मी विचार केला की एखाद्या गाडीला हात करून जावं. तेवढ्यात मला तुमची गाडी दिसली. पुन्हा मी थोडा वेळ शांत बसलो आणि एक 5-10 मिनिटानंतर मी पुन्हा तिला विचारलं, रत्ना तू काय करतेस? तशी ती म्हणाली, मी शिकते. मी 10वीला आहे. मी तिला विचारलं, तू शाळेला कुठं असतेस? तशी ती म्हणाली, मी अंजारलेमध्ये शाळेला आहे. असं थोडंसं आमच्यामध्ये बोलणं चालणं चाललेलं होतं. तरी पण माझं अधूनमधून तिच्याकडे लक्ष होतं. ती आता खिडकीतून एकसारखी बाहेर बघत होती आणि पलीकडच्या साईडच्या आरशातून मला तिचा चेहरा पण दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर एकदम निर्विकार भाव होते. ती एकसारखी बाहेरच बघत होती आणि तिच्याकडे बघताना मला एका गोष्टीचं खूपच विशेष वाटलं. ती बाहेर जरी बघत असली तरी तिनं आत्तापर्यंत एकदासुद्धा तिच्या पापणीची उघडझाप केलेली नव्हती. जवळजवळ तासाभराचा प्रवास केल्यानंतर मी अंजारले गावामध्ये पोचलो आणि गावापासून चांगलं 2-3 किलोमीटर बाहेर गेल्यानंतर रस्त्याच्या डाव्या साईडला अंजारले बीचकडे जाणारा रस्ता होता आणि उजव्या बाजूला छोटे मोठे डोंगर होते. आणि अचानक ती मला म्हणाली, काका माझं घर आले, तुम्ही गाडी थांबवता का? तसं मी कचकन गाडीला ब्रेक मारला आणि मी आता इकडं तिकडं बघायला लागलो. पण आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. हे मला थोडंसं विशेषच वाटलं. या एवढ्या अंधाऱ्या जागी जिथं एक पण घर नाही तिथंही मुलगी कशी काय उतरली असेल? आणि मी तिला उतरतानाच विचारलं, रत्ना खरंच तू इथं राहतेस? पण इथं तर आसपास कुठंच घर दिसत नाही. तशी ती गाडीतून उतरली आणि मी ड्रायव्हिंग करत असलेल्या ड्रायव्हिंग साईडकडे आली आणि तिनं रस्त्याच्या उजव्या साईडला असणाऱ्या त्या डोंगराकडं लांबवर बोट दाखवलं. तिथं मला एक छोटासा दिवा जळत असलेला दिसला आणि ती मला म्हणाली, ती डोंगरावर जी तुम्हाला लाईट दिसते ना, तेच माझं घर आहे. इथं आजूबाजूला एकसुद्धा घर नाही, फक्त आमचं एकट्याचंच घर तिथं आहे, असं तिनं मला सांगितलं आणि ती रस्ता क्रॉस करून पुन्हा त्या डोंगराच्या दिशेने चालायला लागली. मी थोडा वेळ तिथंच थांबलेलो होतो. खरं तर खूपच अंधार पडलेला होता आणि ते डोंगरावरचं जे घर होतं ते खूपच लांब होतं. या एवढ्या अंधाऱ्या रात्री ही मुलगी तिच्या घरापर्यंत तरी कशी जाणार, हाच मला प्रश्न पडलेला होता. क्षणभर मी मनात विचार केला आणि मी गाडीतून लगेच खाली उतरलो आणि पळत पळतच रत्नाजवळ गेलो आणि मी तिला म्हणालो, रत्ना तुझं घर खूपच लांब आहे, एवढ्या रात्री तू एकटी कशी जाणार? तुझी हरकत नसेल तर मी तुला घरापर्यंत सोडू का? आता माझं हे बोलणं ऐकून रत्ना जाग्यावरच थांबली आणि माझ्याकडे वळून न बघताच ती मला म्हणाली, नको, जाईन माझी मी. पण आता तिच्या आवाजात खूपच बदल झालेला होता. तिचा आवाज खूपच थंड आणि खूपच खोल वाटत होता. का कोण जाणे, पण त्या आवाजानं माझ्या काळजाचा थरकाप उडाला. तसं माझा नाईलाज झाला. मी पटकन माझ्या गाडीकडे निघून आलो. तरी पण मी गाडीमध्ये बसून तिच्याकडे बघतच होतो, कारण मला तिची काळजी वाटत होती. पण जवळजवळ 5-10 मिनिटानंतर त्या डोंगराच्या अंधारामध्ये रत्ना दिसेनाशी झाली आणि मी पुन्हा माझी गाडी स्टार्ट करून माझ्या घराकडे निघून गेलो. घरी गेल्यानंतर सगळे माझी विचारपूस करायला लागले. त्यावेळी मी त्यांना गाडी बंद पडलेली घटना सांगितली आणि त्यासोबतच येताना मला भेटलेल्या त्या रत्ना नावाच्या मुलीचा किस्सा पण सांगितला. तसे माझे आई-वडील आणि माझे आजी आजोबा हे मला ओरडायला लागले. ते म्हणाले, एवढ्या रात्री अशा अनोळखी लोकांना कधीच लिफ्ट द्यायची नसते, हे खूपच रिस्की असतं. तसं मी त्या सगळ्यांना म्हणालो, अहो ती खूपच निरागस मुलगी होती, तिला खरंच मदतीची गरज होती. तसे माझे आजोबा म्हणाले, अरे सतीश, तो रस्ता खूपच भयानक आहे. रात्री तिथे भुताटकीचे पण बरेचसे प्रकार घडतात, म्हणून रात्रीच्या वेळी कुणाला लिफ्ट देत जाऊ नकोस. त्यानंतर आजोबा पुन्हा मला म्हणाले, तूच विचार कर, एक मुलगी एवढ्या रात्रीचं कोकणातल्या त्या निर्जन रस्त्यावर फिरेल का? तसं मला आजोबांचं म्हणणं थोडंसं पटत होतं. पण खरंच भूतं वगैरे असतील अशा गोष्टींवर माझा विश्वास मात्र नव्हता.
पण त्या रात्री मात्र मला झोप लागली नाही. सारखा तो रत्नाचा विचार माझ्या मनात यायचा आणि मी खरंच त्या दिवशी कन्फ्यूज झालेलो होतो. मला कळतच नव्हतं की खरंच रत्ना अडचणीत होती का तो काही भुताटकीचा प्रकार होता. विचार करत करत बऱ्याच वेळाने मला पुन्हा झोप लागली. त्यानंतर 1-2 दिवस असेच निघून गेले आणि एक दिवशी माझा एक चुलत भाऊ आमच्याकडे सुट्टीसाठी आला. आता तो आल्यानंतर आम्ही दोघांनी थोडंसं कोकणामध्ये फिरण्याचा प्लॅन बनवला आणि या प्लॅनमध्ये अंजारले बीचवर जायचा एक प्लॅन होता. आणि एक दिवशी सकाळ सकाळीच आम्ही फिरण्यासाठी बाहेर पडलो. त्या दिवशी मला सुट्टी पण होती आणि बरंचसं फिरल्यानंतर आम्ही दुपारी 12-1 वाजता अंजारले बीचवर गेलो. आणि ज्या ठिकाणी मी त्या दिवशी त्या रत्ना नावाच्या मुलीला ड्रॉप केलेलं होतं त्या ठिकाणीच अंजारले बीचकडे जाणारा एक छोटासा रस्ता होता. मी क्षणभर त्या रस्त्याजवळ गाडी थांबवली आणि पुन्हा बीचच्या ऑपोजिट साईडला असलेल्या म्हणजे रत्ना निघून गेलेल्या त्या टेकडीकडे बघायला लागलो. मला लांबवर तिचं ते छोटंसं घर जे त्या दिवशी रात्री तिनं मला दाखवलेलं होतं ते दिसत होतं. पण मी आता माझी गाडी बीचकडे वळवली. जवळजवळ 5-10 मिनिटातच आम्ही बीचवर पोचलो. माझा चुलत भाऊ कुणाल समुद्रकिनारा बघून चांगलाच खुश झाला. तो पटकन कपडे काढून समुद्राच्या पाण्यामध्ये पळाला. तो आता समुद्राच्या पाण्यामध्ये पोहायचा आनंद लुटत असतानाच मी निवांत बसलेलो होतो. मला आज पोहायची इच्छा नव्हती, पण सारखा माझ्या मनात तो रत्नाचाच विचार येत होता. ती खरंच त्या घरामध्ये राहत असेल का असं मला सारखं अधूनमधून वाटत होतं. आणि अचानक माझ्या मनात विचार आला की तिच्या घरी जाऊन एकदा बघूनच यावं. मी कुणालकडे बघितलं तर तो पोहण्यामध्ये दंग होता. मी पटकन माझी गाडी काढली आणि गाडी पुन्हा मेन हायवेजवळ आणली आणि त्या हायवेपासून पुढं ज्या रस्त्याने रत्ना पुढं गेलेली होती त्या रस्त्याने मी माझी गाडी थोडीशी पुढं घेतली. पण आता पुढं जास्त रस्ता नव्हताच. त्या डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर तिथंच रस्ता संपला. आता मला इथून पुढचा प्रवास चालतच करावा लागणार होता. मी आता तिथंच रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाखाली माझी गाडी लावली आणि मी पुन्हा चालतच पुढचा प्रवास करायला लागलो. तिथली झाडं खूपच दाट होती. मोठ्या झाडांबरोबर छोट्या झुडपांची पण संख्या खूपच जास्त होती. आणि समोर मला एक पाऊलवाट दिसली. त्या पाऊलवाटेने मी आता हळूहळू त्या डोंगरावर चढायला लागलो. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं. एवढ्या घनदाट झाडीतून रत्ना त्या दिवशी रात्री या डोंगरावर कशी गेली असेल. आणि जवळजवळ 15-20 मिनिटाची चढण चढल्यानंतर ते डोंगरावरचं घर माझ्या एकदम दृष्टिक्षेपामध्ये आलं. मी त्या घराच्या एकदम समोर जाऊन पोचलो होतो. मी आता हळूहळू चालत त्या घराच्या कंपाऊंडमधून आतमध्ये गेलो. घर एकदम छोटंसंच होतं. एकदम जुन्या पद्धतीचं, पडझड झालेल्या भिंती आणि वर कौलाचं उतरतं छत. मी त्या घराजवळ गेलो आणि घराच्या बाहेरच उभी राहून मी हाक मारायला लागलो, कोणी आहे का घरात? तसं घरातून एक 50-55 वयाचा पुरुष बाहेर आला आणि तो माझ्याकडे बघत म्हणाला, कोण पाहिजे साहेब तुम्हाला? तसं मी त्यांना म्हणालो, मी इथं सर्वेक्षणासाठी आलो. तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत त्याची मला माहिती गोळा करायची. असं मी त्याला खोटीच थाप मारली आणि त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. मी इकडं तिकडं रत्ना कुठं दिसते का बघायला लागलो, पण मला रत्ना मात्र कुठंच दिसत नव्हती. आता त्या माणसाने माझ्याकडे थोडा वेळ निरखून बघितलं आणि तो सांगायला लागला, आमच्या घरामध्ये आम्ही तिघेच असतो, मी, माझी बायको आणि माझा एक छोटा मुलगा. तसं मी त्या माणसाला म्हणालो, तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांना बाहेर बोलवा. तसं त्या माणसानं आपल्या बायकोला आणि मुलाला हाक मारून बाहेर बोलावलं. पण त्या घरात मात्र मला रत्ना दिसलीच नाही. आणि रत्ना तर म्हणाली होती की या ठिकाणी फक्त एकच घर आहे आणि ती याच घरामध्ये राहते, तर मग ती गेली कुठं? तसं मी आता त्या माणसाला विचारलं, अहो इथे एक रत्ना नावाची मुलगी राहते ना? तसा तो माणूस थोडासा कावराबावरा झाला. त्याने त्याच्या बायकोकडे बघितलं आणि तो मला सांगायला लागला, साहेब रत्ना माझीच मुलगी, पण ती आता या जगामध्ये नाही. तसं मला एक धक्काच बसला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मनातूनच मला वाटलं की हे कसं शक्य आहे? ज्या मुलीला मी 2 दिवसापूर्वीच माझ्या गाडीतून इथं सोडलं ती मुलगी या जगामध्येच नाही, आणि ते पण 10 वर्षापासून. माझे हातपाय एकदम थंड पडले, पायाला कंप सुटला. मला हे सगळं खरंच वाटत नव्हतं. मी त्या माणसाला म्हणालो,
अहो, हे कसं शक्य आहे? 2-3 दिवसापूर्वीच मला तुमच्या घराकडं एक मुलगी जाताना दिसली होती. मी तिला नाव विचारलं तर तिनं मला तिचं नाव रत्ना असं सांगितलं. तसा तो माणूस आणि त्याची बायको हे दोघेजण आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघायला लागले. ते म्हणाले, "साहेब, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल." तसं मी त्या माणसाला विचारलं, "तुमच्याकडे रत्नाचा एखादा फोटो वगैरे आहे का? म्हणजे माझ्या मनाची खात्री होईल की ती रत्नाच होती का दुसरं कोणी होतं." तसं त्या माणसाने मला घरामध्ये बोलावलं. मी त्या घरामध्ये गेलो. घराच्या आतमध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं, जसं की त्या घरात कोणी राहतच नसावं. आणि जसं मी त्या घरामध्ये गेलो तशी माझी नजर घराच्या उजव्या भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेली. आणि तो फोटो रत्नाचाच होता. त्या फोटोवर फुलांचा हार घातलेला होता आणि त्या फोटोच्या खाली रत्नाची मृत्यूची वेळ पण लिहिलेली होती. खरंच रत्नाला जाऊन 10 वर्षे झालेली होती. तो फोटो बघून मात्र आता भीतीने माझी बोबडीच वळली. मी आता एक शब्दसुद्धा न बोलता त्या घरातून बाहेर पडलो. मी आज जे काही बघितलं होतं त्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. म्हणजे त्या दिवशी माझे आजी आजोबा म्हणत होते ते एकदम खरं होतं. खरंच रत्नाचं भूत त्या रस्त्यावर फिरत होतं. मी आता त्या घराच्या कंपाऊंडमधून बाहेर पडून थोडासा उताराने खाली उतरलो असेल नसेल तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्या गाडीची चावी त्या घरामध्येच राहिलेली आहे. आणि मी पुन्हा गाडीची चावी घेण्यासाठी त्या घराकडे माघारी फिरलो आणि मी पुन्हा त्या घराच्या कंपाऊंडमधून आत शिरून त्या घराच्या दारासमोर जाऊन उभा राहिलो आणि मी पुन्हा हाक मारली. पण आत्ता मात्र आतून कुणाचाच प्रतिसाद आला नाही. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. मला वाटलं की घरातील सगळेजण कुठंतरी बाहेर गेलेले असतील. मी आता त्या घराच्या दरवाजाची कडी उघडली आणि घरामध्ये जाऊन माझ्या गाडीची चावी शोधायला लागलो. तशी मला खाली फरशीवर माझ्या गाडीची चावी दिसली. मी ती चावी घेतली आणि त्या घरातून पुन्हा बाहेर पडलो. 15-20 मिनिटातच डोंगराच्या पायथ्याजवळ आलो. त्यावेळी त्या डोंगराच्या पायथ्याजवळ एक मेंढपाळ मेंढ्या चरायसाठी घेऊन आलेला होता. आणि मला त्या डोंगरावरून खाली येताना बघून तो मला म्हणाला, "साहेब, तिकडं वर डोंगरावर कुठं गेला होता?" तसं मी त्या मेंढपाळाला म्हणालो, "मी सर्वेक्षणाचं काम करतो आणि त्या डोंगरावरच्या घरावर मी सर्वेक्षण करायसाठी गेलो होतो." तसं तो मेंढपाळ मला म्हणाला, "अहो, पण तिथं सर्वेक्षण करायला तिथं कोणी राहतच नाही ना." तसं दुसरा एक आश्चर्याचा धक्का मला आता बसला होता. मी त्या मेंढपाळाला विचारलं, "अहो, त्या घरामध्ये 3 माणसं राहतात ना?" तसं तो मेंढपाळ म्हणाला, "अहो साहेब, कसं शक्य आहे? त्या घरातली सगळी माणसं 10 वर्षापूर्वीच मेलेत. एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं पूर्ण घर संपलं होतं." आत्ता मात्र माझे हातपाय भीतीनं चांगलेच गोठून गेले होते. मी जागच्या जागेवर भीतीनं थिजून उभा राहिलो. मी हे काय ऐकतो यावर विश्वासच बसत नव्हता. पण कसं तरी मी माझ्या मनाला सावरलं आणि मी त्या मेंढपाळाच्या जवळ गेलो आणि त्याला विचारलं, "तुम्ही हे सगळं खरं सांगताय ना? त्या घरामध्ये खरंच कुणी राहत नाही का?" तसं तो म्हणाला, "हो साहेब, खरंच त्या घरामध्ये कुणी राहत नाही." त्यानंतर मी त्या मेंढपाळाला विचारलं, "मग मला त्या घरामध्ये जे भेटले ते कोण होते?" परवाच मला त्या घरातली एक मुलगी पण रस्त्याने भेटली होती. मी तिला इथं माझ्या गाडीतून सोडलं. तसं तो मेंढपाळ मला सांगायला लागला, "साहेब, त्या घरातल्या सगळ्या माणसांचा खूपच दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून त्या घरातल्या सगळ्यांचे आत्मे याच भागामध्ये इकडे तिकडे फिरत असतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या घरी दिसतात. कधी ते रस्त्याच्या बाजूला पण दिसतात. इथल्या सगळ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण तुम्ही कदाचित बाहेरचे असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील." मी एक शब्दसुद्धा न बोलता तिथून पळत पळतच माझ्या गाडीजवळ गेलो. मी कुणालला घेतलं आणि पुन्हा तडक घराकडे निघून गेलो. जवळजवळ 15 दिवस माझं मन कशातच लागत नव्हतं. माझ्या मनात खोलवर एक विचित्र भीती बसलेली होती. आता मला एकटं फिरायची सुद्धा भीती वाटायला लागली होती. आणि त्यातल्या त्यात रात्रीचं कोकणामध्ये बाहेर पडायचं म्हणलं तर माझ्या अंगावर शहाराच येऊन जायचं.